पुणे सातारा महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास काही बुलेट्सवर टोळक्यांनी येऊन मोठ्या स्वरूपात बुलेटच्या मॉडिफाईड सायलेन्सरमधून फटाके फोडून मोठा कर्णकर्कश आवाज काढून खरं तर नागरिकांना त्रास होईल असं वर्तन केलेलं आहे. काल रात्रभर मध्यरात्री साधारणतः 12:30 ते 2पर्यंत हे संपूर्ण टोळके जे आहेत ते बुलेटच्या मॉडिफाईड सायलेन्सरमधून या पुणे सातारा हायवेवर फिरत होते आणि अनेक नागरिकांना रात्रीचा त्रास होईल अशा प्रकारे मोठमोठ्या आवाजात ते बुलेटच्या मॉडिफाईड सायलेन्सरमधून फटाके फोडत होते. त्यामुळं खरं तर नागरिकांच्यामध्ये दहशत निर्माण झालेली होती. काही नागरिकांनी पोलिसांना फोनसुद्धा केलेले होते. नागरिकांचं म्हणणं आहे की त्यांच्या हातात कोयते असल्यानं आम्ही त्यांना थांबवूनच गेलो नाही. मात्र ज्या नागरिकांनी या संदर्भात पोलिसांना फोन केले होते, कंप्लेंट केली होती, ते नागरिक आपल्यासोबत आहेत. त्यांनी काही बुलेटस्वारांचे फोटो व्हिडिओसुद्धा त्यांच्या मोबाईलमध्ये काढलेले आहेत. नक्की रात्री काय घडलेलं होतं, साधारणतः कितीचा टाईम असेल? साधारणतः 1 ते 2च्या सुमारामध्ये बरेच जवळपास 40 ते 50 मुलं एकूण असावीत सगळे मिळून. थोडे तुकड्याने ते एका ठिकाणी गोळा झाले आणि बुलेटचा तो मॉडिफाईड सायलेन्सर ज्यातून खूप जोरात फटाके वाजतात असे एकदम सगळे एकाच ठिकाणी गोळा होऊन वाजवायला लागले आणि अक्षरशः त्यांनी रोडवर मध्येच गाड्या पार्क केल्या. म्हणजे पूर्ण सातारला जाणारी जी लेन आहे ती ब्लॉक व्हायला अशा पद्धतीने ते पूर्ण ब्लॉक केलं आणि हातामध्ये काही 4 ते 5 जणांच्या जवळ कोयते होते. आम्ही त्यांना मज्जाव करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या हातातले कोयते बघून आम्ही त्या ठिकाणी माघार घेतली आणि आम्ही मागे येऊन थांबलो आणि त्यांचे काही शक्य तितके व्हिडिओ शूट करता येतील तेवढे व्हिडिओ शूट केले. तुमच्या घरासमोर हा सर्व प्रकार झाला होता? तुमचं घर महामार्गालगत लागून आहे, तुमच्या घरासमोर हा सर्व प्रकार? हा, नक्कीच. आमचं घर जे आहे ते महामार्गालगत लागून आहे आणि त्या ठिकाणी आम्ही ह्या गोष्टी निदर्शनात आल्यावरती पोलिसांनाही फोन केला. पोलिसांनी पुन्हा 112 आम्हाला सूचना केली की परत जर ते आले की 112ला फोन करा, परंतु ते परत संघटितरित्या न येता 1-2 असे एकत्र आल्यामुळे मी काय त्यांना कॉन्टॅक्ट केला नाही. कुठून ते कुठे या प्रकार चालू होत आहे संपूर्ण महामार्ग? माझ्या माहितीप्रमाणे टोल नाक्यापासून तर पुढे कामथडीच्या तिथं भारत पेट्रोल पंप आहे तिथपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे असा प्रकार चालू होता. अंदाजे किती वाजलेले होते तेव्हा रात्रीचे? साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे रात्री 1 ते पहाटे 4 पर्यंत हे चालूच होतं. तुम्हाला हे कसं कळलं? कारण तुम्ही म्हणला की घरातले सर्व झोपलेले होते, फटाक्यांच्या आवाजाने जागे झाले, मग आम्ही बाहेर गेलो. काय नक्की घडलेलं होतं? अचानकच जोरात फटाक्याचे आवाज यायला लागले आणि घरामध्ये लहान मुलं वगैरे आहेत तर ती दचकून उठली. त्यानंतर आम्ही काय झालं, कारण बऱ्याच वेळेला कधी ॲक्सिडेंट होतो, कधी काय होतं, त्यामुळे जोराचे आवाज होतात. अशा उद्देशाने आम्ही बघायला खाली आलो तर असा प्रकार पाहायला मिळाला की काही मुलं जे आहेत तर ते अशा बुलेट मोठ्या सायलेन्सर असणारे आवाज करणारे सायलेन्सर असणारी गाड्या घेऊन तिथं उभे होते आणि ते कोयते वगैरे दाखवून दहशत माजवायचा प्रयत्न करत होते. आपण पाहतोय की खरं तर गेल्या अनेक दिवसापासून पोलीस सुद्धा प्रयत्न करतायत. अशा प्रकारे मॉडिफाईड सायलेन्सर आहेत ते बुलेटस्वारांना पकडतायत. मात्र हे जे बुलेटस्वार आहेत ते मध्यरात्रीच्या सुमारास साधारणतः 12:30 या महामार्गावर आले आणि हे जे नागरिक आहेत, स्थानिक नागरिक आहेत, ते त्यांच्या म्हणण्यानुसार यांनी साधारणतः 12:30 या संपूर्ण महामार्गावर दहशत ते माजवत होते आणि काही जणांच्या हातात कोयते सुद्धा असल्याची माहिती जी आहे ती या नागरिकांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार सनसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.